कॅमेरामॅन तर ही मुंबईच्या दादर चौपाटीवरची दृश्य आपण पाहतोय। चैत्यभूमी परिसरात कशा प्रकारे समुद्र खवळलेला आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय। लाटा ज्या आहेत त्या किनाऱ्यालगतच्या दुकानांवर अक्षरशः धडकत आहेत। उंच लाटा ज्या आहेत त्या सध्या उसळलेल्या पाहायला मिळतात। तर दुसरी दृश्य आहेत ती गेटवे ऑफ इंडियाची आहेत। गेटवे ऑफ इंडिया परिसरात देखील मोठ्या प्रमाणात समुद्र खवळलेला आहे। पोलीस देखील या ठिकाणी जास्त थांबू नका असं आवाहन सर्व नागरिकांना करतायत। ही दोन दृश्य आपण पाहतोय समुद्र किनाऱ्यालगतची। पहिली दृश्य आहेत मुंबईच्या दादर चैत्यभूमी परिसरात दादर चौपाटीवर कशा प्रकारे समुद्र खवळलेला आहे त्याची। तर दुसरी दृश्य आहेत गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी कशा प्रकारे या लाटा कठड्यांना धडकून उडतायत त्या संदर्भातली ही दृश्य आहेत। कोणीही समुद्र किनाऱ्याच्या जास्त जवळ जाऊ नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। पुढील काही तास पावसाचा जोर कायमच राहणार आहे त्यामुळे नागरिकांना दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दादर चैत्यभूमी परिसरात समुद्र खवळलेला आहे आणि या ठिकाणी जी दुकानं आहेत त्या दुकानांवर हे समुद्राचं पाणी अक्षरशः जाऊन इकडे उभं राहून देत नाहीये। समुद्रकिनारी कोणालाही सध्या पोलिसांकडून जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे। गेटवे ऑफ इंडिया परिसर असेल, नरिमन पॉइंट परिसर असेल किंवा दादर परिसर असेल या ठिकाणी समुद्राच्या जास्त जवळ जाऊ नका असं आवाहन नागरिकांना करण्यात आलेलं आहे।